हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आवाज येतोय का? हो. गुड इव्हनिंग मॅम. स्क्रीन दिसलं? गुड इव्हनिंग मॅम. हो. गुड इव्हनिंग. आवाज येतोय ना सर्वांना? हो मॅम, आज काय घेणार आहात? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. बरं, आज मी 2021 ची प्रश्नपत्रिका घेणार आहे. मला सांगा, आपण नवोदयची मी प्रश्नपत्रिका दिली होती, याचे स्पष्टीकरण झाले होते का 2021 चे? नव्हते. नव्हते झाले ना? मला 2024 चे आठवतात. हे झालेत का नाही आठवले नाही. बर, हे प्रश्न सोबत आणखी एक प्रश्न प्रकार, म्हणजे सॉरी, अजून दोन प्रश्न प्रकार आपण शेकडेवारीवरती पाहणार आहोत, जे की बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येतात, नवोदयला येतात आणि इकडे पण येतात, स्कॉलरशिपला पण येतात. तर असे जे प्रश्न प्रकार आहेत ते पाहूयात आपण शेकडेवारीचे. तर ते एक दोन प्रश्न आहेत, तर त्याच्यासाठी पण काय पीडीएफ नाही केलेली. आता ह्या पीडीएफला यायला वेळच नाही भेटला. तर तुम्हाला ते प्रश्न जे आहेत कालच्या सारखे लिहून घ्यावे लागतील. त्यासारखे प्रश्न वाटल्यास तुम्हाला काल जसे तयार करून पाठवले होते तसे तुम्हाला पाठवण्यात येतील. या प्रश्नपत्रिकेमधले फक्त एक तयार काढलेले प्रश्न आहेत आणि त्यासारखे एक दोन प्रश्न तयार करून तुमच्यासाठी दिलेत, की बऱ्याच वेळा आपण पाहिलेत असे प्रश्न येतात म्हणून. अतिशय सोपे असतात, पण फक्त थोडीशी ट्रिक यूज करावी लागते. म्हणजे शेकडेवारीतील वाढ आणि घट यांच्याशी परस्पर संबंध असणारे जे काही प्रश्न आहेत, तर ते प्रश्न अगोदर पाहूयात आणि मग जाऊयात आपण 2021च्या प्रश्नपत्रिकेकडे. चालेल सर्वांना? हो. आवडलं सर्वांना? बरं, आपण काय दोन प्रश्न प्रकार पाहिले, डोके पायचे एक पाहिले आणि गुणाकार एक पाहिला. पहा, गुणाकार एक वेगळ्या पद्धतीने पाहिलं. भागाकाराचं सुद्धा झालं, पण पद्धतीचं होतं. आता इथे आज जो प्रश्न आहे तो थोडासा वेगळा आहे. शेकडेवारीतील वाढ आणि घट हे लिहा. इथे आज आपला टॉपिकच म्हणूयात, आपण एक दोन प्रश्न घेऊया त्यावरती. शेकडेवारीतील, मॅम, आज क्लास 8 वाजेपर्यंत होणार. हो, 8 पर्यंत होणार आहे. शेकडेवारीतील वाढ आणि घट परस्पर संबंध, आणि घट शब्द राहिला पाहिजे, घट अगोदर लिहावं लागेल. आणि घट परस्पर संबंध. मॅम आवाज येत नाही. आवाज नाही येत. बरं, मी प्रश्न लिहून देते. समजा आता तुम्हाला एक माहितीये पा, की जर एखादी वस्तू जर किमतीने वाढली तर आपण काय करतो, ती वापरायची जरा कमी करतो, हो की नाही? जरा खूप महाग झाल्यावर आपण काय म्हणतो, खूप महाग झाली वस्तू, आपण काय करूयात, थोडीशी कमी प्रमाणामध्ये वापरूयात. म्हणजे आपल्याला काय होईल, खर्च कमी येईल. आणि जी वस्तू स्वस्त झाली तर ती काय करतो आपण, मुबलक प्रमाणामध्ये वापरतो. समजा मेथीची भाजी 20 रुपयांना होती, तेव्हा आपण एकच पेंडी घेत होतो बाजारामध्ये. पण आता तीच मेथीची भाजी 5 रुपयांना झाली, मग आपण 5 रुपयांना म्हटलं, आपण कमीत कमी दोन तरी घेणार की नाही? तेव्हा आपण महाग असताना एक घेतली होती, आज किंमत कमी झाली म्हटलं, आपण काय करायला पाहिजे, थोडी जास्त घेऊयात. असं होतं की नाही? असं होतं का प्रत्येक घरामध्ये? होतं का असं तुमच्या घरामध्ये? विचारा बरं मम्मीला. आपण हो वस्तू, मॅम. हो. हा, हो वस्तूची मॅम. किंमत जेव्हा कमी होते तेव्हा आपण थोडस काय करतो, वापर वाढवतो, जास्त प्रमाणामध्ये खरेदी करतो. पण एखादी वस्तू जी आहे तर ती जर खूप किंमत त्याची वाढली, आज तुम्हाला मेथीची भाजी खूप आवडतीये, पण ती झाली 50 रुपयांना एक पेंडी, तर 50 रुपयांची भाजी आपण घेऊ का? आपण म्हणणार नाहीये काय, त्याच्या अजून हो खाल्ली तरी काय हरकत आहे, आपण दुसरी भाजी घेऊया त्याऐवजी. असं होतं की नाही? मग असं जे आहे, मग जर वाढ झालं किंवा घट झाली तर आपण ते किती प्रमाणामध्ये घट होईल किंवा किती प्रमाणामध्ये वाढ होईल, या प्रकारचे उदाहरण असतात. आज आपण समजा चहाच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर चहा
जो आहे चहा पावडर आपण कमी आणू, पण तीच चहा पावडर जर स्वस्त झाली तर आपण थोडीशी वाढवू. पण असं नाही म्हणणार की आता चहा खूपच अति गरजेचा नाहीये आपल्याला. आपण एक वेळा साधारण 2 वेळा घेतो, मग तर दोनचा आपला 4 वेळा नाही होणार, पण आपण काय करणार, थोडा चांगल्या क्वालिटीचा घेणार. चला, किंमत कमी झाली म्हटलं आपण थोडासा चांगल्या क्वालिटीचा घेऊयात, असंही होतं. बरं, आता समजा आता यावरती वाढ झाली आणि घट झाली तर काय करायचं, यासाठी ट्रिक काय आहे. सुरुवातीच्या वाक्यात वाढ, आता यासाठी अगोदर ट्रिकच घेऊयात आणि मग प्रश्न. ट्रिक लिहून घ्या यासाठी. सुरुवातीच्या वाक्यात वाढ. मॅडम मॅम आवाज येत नाही. कोणालाच नाही येतंय का माझा आवाज? मॅम येतोय. आता येतोय. आता थोडं वाढ किंवा घट. वाढ किंवा घट असे शब्द आल्यास काय करायचं, त्याची ट्रिक. आल्यास ही एक ट्रिक आहे. आर छेदामध्ये आर अधिक 100. आर म्हणजेच दर. आरला दर असं म्हटलं जातं. आर बरोबर दर म्हणजे किती टक्के प्रमाण आहे, 10%, 5%. हे कधी वापरायचं, हे वाढ असेल तर. अरे सॉरी, इथं 100 लिहायचे, 100 लिहायचे इथे, आणि इथे लिहायचे हे वाढ असल्यास. हे जर वाढ असा शब्द असेल तर, आणि घट असला की मग हेच सूत्र आहे. आर छेदामध्ये आर अधिक 100. सॉरी, अधिक नाही, सॉरी, वजा. इथे घट आहे म्हटल्यावर तिथे वजा करायची. आपल्याला वजा करायची, वजा, आणि सेम सूत्र असणार आहे तिथे. गुणुले 100. गुणिले 100. बर, हे लिहून घेतलं का सर्वांनी? लिहून घ्या. मला हे स्क्रोल करायचंय वरती, आपल्याला उदाहरण द्यायचं. मॅम 1 मिनिट. बर, आता मी एक प्रश्न देते. मॅम 1 मिनिट. हे लिहून झाले का? ज्यांचं लिहून नाही झालं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मला स्क्रीन करायचंय वरती. हे झालं का? हा, आता इथे प्रश्न देते. दिसेल का मॅम नाही? स्क्रोल नका करू, माझं लिहायचं राहिलंय. बरं, मी पुन्हा दाखवते. मी कट नाही केलेलं, ते आहे आपल्याकडे. मॅम दाखवा ना एकदा. 1 मिनिट, हा, दाखवते. प्लीज एकदा दाखवा. हा, हे पहा. असे बऱ्याच वेळा आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलेले, स्कॉलरशिपला पण येतो आणि नवोदयला पण येतो, पण आपल्या पुस्तकांमध्ये मात्र मॅम जर त्यांनी कितीने वाढ आहे असं विचारलं तर ते वरचं सूत्र काय वापरायचं का? शब्द असतो? इथे घट असल्यास लिहा. घट असल्यास काय म्हंटल विराज का साईराज आहे? मॅम तिथं सुरुवातीच्या वाक्यात वाढ किंवा घट असे शब्द असल्यास मग वाढ असल्यास करायचं असलं, वाढ विचारलं असलं तर मग पहिलं वाक्य ही करायचं का? घट पण आहे. हा मी वेगळे घेणार आहे, हा वेगळा प्रकार आहे, तो वेगळा प्रकार आहे, दोन्ही घेणार आहे. दोन्ही घेणार आहे. वाढ आणि घट एकाच वाक्यामध्ये आहेत ना, असे पण घेणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? त्याच्यासाठी ट्रिक वेगळी, याच्यासाठी ट्रिक वेगळी. आता इथे आपल्याला एक तर एक प्रकार पाहायचा आहे. हा एक प्रकार पाहतोय आपण, आणि त्यामध्ये एकाच प्रश्नामध्ये वाढ पण येते आणि घट पण येते. मॅम प्रश्न द्या ना. देते. काय झालंय, पीडीएफलाच मला थोडा वेळ कमी पडतोय. मलाच येताना उशीर होतो. पीडीएफ साठी थोडा वेळ द्यावा लागतो. बसली पण ते पाळणा घेतला काढून दे अख्खा. हा, यावरती प्रश्न आहे, तो प्रश्न घ्या. आता याचा प्रश्न पहिला घेऊयात. जर पेट्रोल
पेट्रोलच्या जर पेट्रोलच्या किमतीत 20% वाढल्या तर पेट्रोलवरील खर्च तेवढाच राहण्यासाठी पेट्रोल किती टक्के कमी वापरावे लागेल. बरं, प्रश्न लिहिला सर्वांनी? हो मॅम. ओके. बरं, आता इथे सुरुवातीच्या वाक्यामध्ये पहा, वाढ आहे का घट शब्द दिसला तुम्हाला? वाढ आहे मॅम. वाढ आहे म्हणजे आपण सूत्र कोणतं वापरणार? आपल्याला वाढ झाल्यास मग सूत्र काय आहे? वाढ झाली तर म्हणजे जो काही आपला दर म्हणजे रेट म्हणजे आर प्लस 100 आर भागिले आर प्लस 100 गुणिले 100. आपला दर आहे. मग दर किती होता? 20%. मग तो 20% साठी आपण 20 आहे असा लिहिला. मग हा आपण 20 अधिक 100 किंवा 100 अधिक 20 केला तर हे किती होईल? हा 20 अधिक 100 आहे. म्हणजे हा डायरेक्ट इथे मी लिहिते 120. लक्षात येईल ना कुठून आले 120? हो. काय झालं हे समजलं? हा, आर म्हणजे हा 20 आहे आपला आणि इकडे गुणिले 100 आहे असा. आता इथे किती शून्य कमी आहेत? सारखे सारखे तेवढे कट मारूयात. या दोघांना काट मारली. आता बे एक बे बे 6 12. आता या 6ने 100ला भाग द्यायचा. 6 1 6, 4 उरले, 6 6 36. 36 म्हणजे आता पुन्हा 4 उरले. 4 उरले, पुढे शून्य घेतला म्हणून हा पॉइंट आला. पुन्हा एकदा 6 6 36, पुन्हा 4 उरले, पुन्हा शून्य घेतला, पुन्हा 6 6 हे 36. म्हणजे आता हा 6 जो आहे हा कंटिन्यू येत राहणार आहे. आपलं उत्तर मिळालं 16.66% किंवा या 66 वरती तुम्ही अशी रेषा मारू शकता याला आवर्ती, म्हणजे हा रिकरिंग नंबर आहे आपला. तर एवढा जो आहे एवढा टक्के, मग इथं टक्केचं चिन्ह पण देऊन घ्या. दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी काही हरकत नाही, तुम्हाला पर्यायामध्ये असणारच आहे. म्हणजे 16.16% तो जो आहे वापर जो आहे तर तो आपल्याला कमी करावा लागेल. समजा आपण एका महिन्यामध्ये 2000 रुपयांचं आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरतोय, तर जरी किंमत वाढली तरी आपलं टार्गेट आहे की आपण 2000च खर्च करणार, आपण जास्तीचा खर्च करणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? जेवढे तुम्ही अगोदर गाडी पळवत होते किंवा वापरत होते त्यासाठी वापर थोडा कमी करावा लागेल. मग तो कमी किती करणार? तर 16.16%. बरं, आलं लक्षात तुम्हाला? या प्रकारचा हा प्रश्न असतो. मॅम मला समजले नाही. मॅम बरं, एक्सप्लेन करते. मॅम बोला. बोल. मॅम मी ना 16.16 म्हणला पण तिथं 16.66 आहे. अरे सॉरी, 16.66 आहे, 16 नाही. माझ्या बोलण्यात चुकीचं झालं. मी काढले उत्तर बरोबर, 16.66 आहे. माझ्याकडून बऱ्याच वेळा असं होतं, मिस्टेक होती. मी एक जर काही सांगितलं तर होतं. सॉरी, 16.16 नाहीये, 66 आहे. बरोबर लिहिलंय मी आज. बरं, नाही का ज्यांना नाही, ईश्वरीला नाही समजलं का? ईश्वरी समजलं नाही का तुला? समजलं मॅम. बर, आता पहा, मॅम ज्यांना मला नाही समजलं ऐका, ज्यांना नाही समजलं ना तर त्यांनी काय करायचं? आता कितीने वाढ आहे का घट आहे हा शब्द पाहायचा एवढा. आता 20%नी वाढ झाली, मग 20%नी वाढ आला की हे सूत्र वापरायचंच.
हे सूत्र आहे यासाठी. ही एक ट्रिक आहे आपली. मग या ट्रिक मध्ये ठेवायचं. मग हा जो टक्केवारी असतो की नाही याला दर असं म्हटलं जातं. हा दर आणि आर म्हणजे पण दर, रेटलाच इंग्लिशमध्ये दर असं म्हटलं जातं. मग आर म्हणजे आपला 20 झाला. आर जर इथं 30% असतं तर आर म्हणजे 30 झाला असता. आर 5%ने वाढला असता तर आर म्हणजे 5 झाला असता. मग आपण काय केलं, आर आहे असा ठेवला. आर म्हणजे 20 घेतला आणि इथं आर अधिक 100, 100 आणि हे 20, हे 120 होतात, जे की इथे लिहिलेत मी. हे असे इथे आणि 120 लिहिलेले मग आहेत. घट असती तर काय उत्तर आलं असतं? 100 आहे असंच. काय झालं? घट असती तर काय उत्तर आलं असतं? पण काढूयात आपण. आता घट असती तर आता हाच प्रश्न आपण बदलूया. आलं असतं 20 बर, येतात 80. मग आकडा तोच ठेवा. हो आकडा तोच ठेवूयात आणि घट काढूयात, चालेल. आपण कमी झाल्या करूयात, थोडं स्वस्त करूयात पेट्रोलला. पेट्रोलला माहिती का तुला? 20% कमी झाले. कमी झाले तर मॅम तिथं भाग घ्यायचा, गुणाकार करायचा होता. तिथे काय करावं लागणार आहे, तिथे तुम्हाला 100 वजा 20 होणार म्हणजे 80 होणार तो. इथे आपलं सूत्र मॅम बदल. डायरेक्ट केलं तर उत्तर 25%. हो, मॅम इथे घट काय होणार आहे, केलं तर उत्तर 25% येतं. ते फक्त वजाचं चिन्ह येणार. मग आपला आर म्हणजे कोण आहे, 20. मॅम घट जर केलं तर उत्तर 25% येतं. मग आता इथे 25% उत्तर मॅम 80 गुणिले 100. हा, मग हेच इथं लिहिलं पाहिजे. इथं लिहिलं 80 आणि गुणिले 100. त्याहून सोपं झालं. 0 0. आता हा काय करूयात आपण, एकदाच भागाकार करूया. 100 आणि 2चा गुणाकार केला, 200 झाले. 200ला 8 ने भाग द्या. 8 एक 8, 8 दुने 16, 4 उरले. 8 45 आहे तर पॉइंट मध्ये पण येत नाही, म्हणजे 25%नी आपण वाढ करायला हवी. 20%नी कमी झालं तर 25%नी वाढ अजून एक उदाहरण द्या. हो, देणार मॅम ना. ग्रुपवर पाठवतो. अजून एक हे उदाहरण झालंय का सर्वांचं लिहून? जर झालं नसेल तर तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला 1 2 उदाहरणं घ्यायची. आणखी एक वेगळा प्रकार आहे वाढ आणि घट, तर ते पण एकत्र घ्यायचंय. दोन्ही एकत्र असेल तर काय करायचं? हे झालंय का सर्वांचं? मॅम ग्रुप मॅम थांबा. हो मॅम थांबा. हो मॅम. थांबा. मॅम झालं. लक्षात ठेवायचं की ज्याच्यामध्ये 20%ने कमी तर 25%ने जास्तच येत असतं. हे ठराविक उत्तर असतात. 20%ने कमी म्हटलं की 25%ने जास्त. 20%ने कमी करा म्हटलं की 25%ने वाढ करा, हे लक्षात ठेवायचं. आता समजा इथं मी सांगितलं असतं चा पगार जो आहे ब पेक्षा 20%नी कमी आहे, तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तर मग आपण सेम हेच केलं असतं आणि 25 उत्तर आलं असतं. लिहून देऊ का हे उदाहरण तुम्हाला? हे कट करू का? झालंय का सर्वांचं? हो. आता सेम प्रश्न पहा. ग्रुपवर पाठव. चालेल ना, पाठवते. पहा आता प्रश्न 2 3 झाला, आता झाले ना. अ चा पगार ब पेक्षा 20%नी कमी आहे. सेम प्रश्न आहे. तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहे? 20. अगोदर पंचवीस. त्याला पहा करायचा. किती जास्त आहे, किती? हा, 25%. फेल असं. 25. हो, 25. पुन्हा एकदा सूत्र तेच वापरणार आपण. काय वापरलं होतं? आर, नंतर 100 वजा आर किंवा आर वजा 100 एकच आहे ते. 100 वजा आर घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा कन्फ्युजन होणार नाही. आणि इकडे गुणिले 100 घ्या. हे ट्रिक एकच आहे. आर म्हणजे 20, 100 मधून 20 वजा केले 80, पुन्हा इकडे गुणिले. प्रश्न समजला का? हो. हा मॅम प्रकार थांबा, लिहून द्या समजला? मला. बरं, हा प्रकार समजला. आम्ही एक प्रश्न पाठवायचा आहे. पाठवते तयार करून. मॅम दुसरा आता या प्रकारचे प्रश्न समजले का?
हो हो त्या प्रकारचे प्रश्न घेऊयात वाढ आणि घट असणारे. हो हो मॅम. इथे थोडस वेगळं आहे. इथे तुम्हाला वस्तूच्या किमती ज्या आहेत त्या मानाव्या लागतात, थोड्या आपल्या नेहमीच्या पद्धतीसारख्या सोडवाव्या लागतात. वाढ आणि घट एकत्रच असणाऱ्या असे आहेत. इथे वाटल्यास लिहून घ्या वाढ व घट. शेकडा वाढ व घट असं नाव द्या. एका वस्तूची मूळ किमतीत 20% कपात. कपात हा शब्द म्हणजेच घट. त्याला कपात असा एक शब्द आहे पहा, कपाट झाला हा कपात. 20% कपात किंवा घट म्हणूयात आपण. 20% घट केल्यामुळे त्याच्या विक्रीत 20%नी वाढ झाली. तर तिच्या विक्रीवर होणारा परिणाम. आता हा प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आहे. होणारा परिणाम. तर मी याचे पर्याय आहेत माझ्याकडे, पर्याय देऊन टाकते. परिणाम होईल. पर्याय 1 आहे 4% घट. 2 आहे 4% वाढ. तिसरा आहे 10% घट. आणि चौथा आहे 10% वाढ. बरं. आता हा प्रश्न कसा सोडवायचा पहा. आता लिहून झालाय का सर्वांनी प्रश्न? हो हम्म. समजा आपण 100 रुपयांना 100 वस्तू विकल्या जातात असं मानूयात. कारण त्यांनी काय सांगितलं, वस्तूच्या मूळ किमतीपेक्षा 20% कपात केली आपण. मग आपण 100च्या 100 वस्तू विक्री होतात. समजा 100 रुपयांच्या 100 वस्तू विकल्या जातात. म्हणजे किती रुपयांना एक विक्री होत असेल बरं? 100 रुपयाला रुपयाच्या एक. एक रुपयाला एक. वस्तू म्हणजे काय असेल, चॉकलेट वगैरे असेल. बरोबर, 100 रुपयांच्या आपण 100 वस्तू विकतो. म्हणजे आता किमतीमध्ये 20% जर घट केली असती, आता मग या किमतीमध्ये आपण 20% घट करू. मग 20% घट, 100चा 1% म्हणजे 1, 2% म्हणजे 2, 3% म्हणजे 3, 4% म्हणजे 4, 5% म्हणजे 5. तर मग 20% घट म्हणजे किती होईल? 20% घट केल्यास काय होईल? 100 वजा 20, 80 रुपये. म्हणजे 100 रुपयांच्या 100 वस्तू विक्री जात होत्या, पण आपण 20%ने विक्रीवरती घट केली. 100ला 80 रुपयांनाच आपण 100 रुपये वस्तू देऊन टाकतोय. 100 वस्तू देऊन टाकतोय. मग आता जर वाढ केली असती तर काय झालं असतं? घट केली तर 80 रुपये मिळत होते, बरोबर. आणि आता विक्रीमध्ये ही कशावरती घट आहे? या किमतीमध्ये घट आहे ही. मग आता आपण लिहूयात विक्रीत वाढ केल्यास. मग आता याच्या ह्या मूळ किमतीवरती ही घट आहे. इथं लिहा वाटल्यास हा शब्द, मूळ किमतीतील घट. अगोदर मूळ किमतीतील 20% घट केल्यास आणि मग हे वाक्य लिहा. आणि त्याच्यानंतर आपण आता करूयात. आता विक्रीमध्ये त्यांनी सांगितलं तिच्या विक्रीत 20%ने वाढ झाली. आता वस्तू आपण 100च्या 100 देत होतो ना, तेव्हा होतं आपल्याकडे कस्टमर होते. पण आता 80 रुपयांमध्ये जर 100 वस्तू आपण देतोय, तर आता कस्टमर आपले वाढणार आहेत. 20 रुपये कमी लागतायत 100 वस्तू घेण्यासाठी. कस्टमर वाढणार म्हणजे आता आपला जो आहे खप जो आहे, म्हणजे विक्री जी आहे ती वाढणार आहे. मग आता विक्रीमध्ये 20%नी वाढ झाली. विक्री 20% वाढल्यास, बर 20% वाढली म्हणजे आता काय झाली?
आता इथे 100 मध्ये प्लस करायचा की मायनस करायचा 20ला? प्लस करणार आपण. प्लस 20 होणार. मॅम प्लस प्लस यांची आता जी किंमत आहे, वाढ झाल्यानंतर आणि घट झाल्यानंतर, आता ही आपली किंमत झाली. आता ही ज्या किमती आहेत तर त्या वाढ आणि हे झाल्या आता 120. आता इथे काय केलं आपण, वाढ झाल्यास आता यांची किंमत जी आहे, किंमत अशी जर ठरवली असती तर ती किंमत झाली. पर्याय क्रमांक 1 किंमत हो बरोबर आहे. 120 120 गुणिले 80 या दोघांचा गुणाकार बरोबर बारी 96 आणि पुढचे 2 शून्य, 9600 रुपये झाले असते. आणि आता जर आपण जर 100ला जर 100 वस्तू विकल्या असतात तर हे आता वाढ आणि घट झाल्यानंतरचा परिणाम आहे हा, वाढ व घट. व घट विक्री, एक घट एक झाल्यास एक विक्री किंवा परिणाम म्हणूयात आपण हा, विक्री म्हणा. आणि तेव्हा घट झाली होती तेव्हा एकूण किंमत होती आपली, जर काहीच नसतं केलं आपण 100ला 100 वस्तू विकल्या असत्या म्हणजे आपल्याला एकूण विक्री जी आहे तर एकूण विक्री मूळ किमतीनुसार एकूण विक्री झाली असती 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 झाले असते. त्या मूळ किमतीनुसार विक्री, मूळ किमतीनुसार विक्री ही मूळ किंमत. हा थोडा प्रकार वेगळा पडतो. इथे स्पेशल अशी ट्रिक नाही घेता येत. आता हे कसं होतं की थोडी उदाहरणं झाली की हे सोपं होऊन जाते, सोपं असतं हे पण. मग आता मूळ किमतीनुसार आपण 10,000 होते पण आपण विकलेत कितीला, 9,600 रुपयांना. 9,600 म्हणजे फरक आला 400 रुपयांचा, म्हणजे 400 रुपये आपली झाली घट. घट म्हणजे काय झाला, 400 रुपये आपला एक प्रकारे तोटा झाला. मग 400 रुपये घट. मग आता 400 रुपये घट झालाय पण ते किती वरती घट झाला, मग आपल्याला हे मूळ किमतीनुसार काढावे लागतात. मग शेकडा घट जी आहे ती कशी काढणार बरं, 9,600 रुपयांना जर 400 रुपये घट तर 10,000ला किती यानुसार काढा. किंवा तुम्हाला एक सूत्र आहे त्या सूत्रामध्ये ठेवा. हे एवढं लिहून झालंय का, आणखी आपलं उत्तर आलंय इथे थोडस. मॅम. हो हा प्रश्न मला स्क्रोल करता येत नाहीये, हा वेगळ्या पेनने लिहिलेला आहे. एवढं लिहून घ्या आपलं उत्तर, किंवा इथे लिहून देऊ का या कोपऱ्यामध्ये, इथं थोडस वेगळं आहे हे लक्षात ठेवा. कोपऱ्यामध्ये इथे जागा संपली म्हणून मी इथं कोपऱ्यामध्ये लिहिलं, वेगळ्या पेनने लिहिते. मग शेकडा घट काढण्यासाठी सूत्र आहे शेकडा घट. शेकडा घट बरोबर 100 गुणिले एकूण किती घट आली ती घट आणि खरेदीची किंमत लिहावी लागते, खरेदी किंमत. मग आता हेच आपण सूत्रामध्ये जर ठेवलं तर 100 गुणिले 400 आपली घट आली 400. आणि मूळ किमतीनुसार काय म्हणता येईल, सॉरी, खरेदी किंमत घ्या घ्या विक्री किंमत. आपण इथं विक्री लिहिली मी, विक्री करणार होतो तर ती विक्री 10,000 रुपये येणार होते. ही विक्री किमतीवरती घट आणि खरेदी किमतीवरती नफा काढतो आपण, म्हणजे वाढ काढतो. तर मग आता किती शून्य सारखे आहेत पहा, जेवढे शून्य सारखे तेवढ्यांना काट मारून घ्या. वरती 4 आहेत, 4 काट मारलं, खाली पण 4 आहेत, उरला फक्त 4 म्हणजे 4% घट झाली. पर्याय क्रमांक 1 4% घट. समजला का प्रश्न, थोडासा किचकट आहे समजायला, लगेच सुरुवात हो समजला असेल हो तुम्हाला. मॅम हो मॅम. हो मॅम ओके, चालेल. जमेल का असा प्रश्न सोडवायला मग तुम्हाला? हो हो मॅम झाला का? ज्यांचा लिहून झाला नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, मी एक प्रश्न देते तुम्हाला असा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ना, तुम्ही मला आता नका पाठवू, तुम्ही काय करा, मला ग्रुपवरती पाठवा व्यवस्थित लिहून. मी आता प्रश्नपत्रिका सुरू केली तर चालेल का? म्हणजे तुमचा पण व्यवस्थित त्रास. मला आणखी प्रश्न मिळाले तर मी आणखी प्रश्न तुम्हाला यावरचे तयार करून पाठवते किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये चेक करते. आहे ओके, कारण आपला वेळ होत हो आलाय, मॅम 7 मिनिटं राहिलेली आहेत. थोडीफार प्रश्नपत्रिका झाली तर उद्या तुम्ही राहिलेली कंप्लीट कराल. किती मिनिट
हा आता आपला हा मॅम वाढ आणि डबल लिंक घेणार डबल लिंक नाही. किती मिनिट आहे? 7च मिनिट आहेत. घ्या ना मॅम. नाही आज डबल उद्याचा लिंक घेईन तुम्ही आज घेत नाही. आज ती गुरुवारची पूजा असते ना मार्गशीर्ष त्यामुळे मॅम नका घेऊ. आज नाही शक्य होणार. आज ते मार्गशीर्ष गुरुवार पूजा वगैरे आहे तर ती मला डबल घ्या ना. नाही आज शक्यच नाही. सायकलच्या सायकल किमतीत हा फक्त एक प्रश्न प्रकार आपल्या पुस्तकामध्ये नव्हता, तुम्हाला झाला नव्हता म्हणून हा घेतलाय. इतर पुस्तकांमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे म्हणून घेतलाय हा. घट झाल्यावर तो प्रकार आपल्या पुस्तकामध्ये नाही पण प्रश्नपत्रिकेमध्ये होत नाही, तो आपल्याकडे आवर्जून होतो. तिच्या मागणीत 20% वाढ होते. 20% वाढ होते याचा तिच्या विक्रीवर याच्या तिच्या विक्रीवर कोणता परिणाम होईल? कोणता परिणाम होईल? परिणाम होईल? चालतंय. ओळखायला येत आहे ना? अक्षर जर ओळखायला येत असेल विचारा मग. बरं यामध्ये पहिला पर्याय आहे चपाती आणि 4% घट. 4% घट. दुसरा अजून काय तर पर्याय पहिले आहेत तेच आहेत. 4% वाढ. तिसरा आहे काय म्हणलंय? 4% मॅम 4% घट. ऑप्शन त्यामध्ये बरं काय मॅम तर पण तुमचं उत्तर बरोबर आहे. ऐका तुमचं उत्तर बरोबर की नाही हे मी तुम्हाला आता नाही सांगणार. तुम्ही मला जेव्हा व्यवस्थित लिहून पाठवणार की नाही प्रश्न तेव्हा तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल की हा प्रश्न बरोबर की चुकला. आलं लक्षात तुम्हाला? मॅम आमच्या इथे लाईट गेलेली आहे त्यामुळे मला उत्तर पाठवता येणार नाही. नाही हो मॅम. काय होणार बाकीचे पण तेच करणार. डायरेक्ट उत्तर लिहून ठेवतील, ते सोडवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. तुम्ही स्वतः सोडवायचंय आणि मग सांगायचं. ओके बरं काढा आपला आता. हे झालंय लिहून सर्वांचं? मॅडम थांबा. लिहून घ्या. हो मॅम. हो मॅम. ज्यांचं झालं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. झालं मॅम. बरं थांबा आता प्रांजल जॉईन झाली आता. प्रांजलचा राहिला असेल हा प्रश्न. प्रांजलचा झाला का प्रांजल? प्रांजल आवाज येतोय का? प्रांजल प्रांजल खूप उशिरा आली. आज एक काम करा आता प्रांजल फक्त या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढा. हा आपला होमवर्क साठी आहे. आता रेकॉर्डिंग मध्ये कसे सोडवायचे ते प्रश्न. काय होतं रेकॉर्डिंग आपण लगेच द्यायची म्हणत कधी कधी ती झालेली नसते कन्वर्ट किंवा लगेच इकडे अपलोड होत नाही. मग नेटचा इश्यू असतो, काहीतरी इश्यू असतो, मग काहीतरी प्रॉब्लेम झाल्यास लगेच नाही होत कधी कधी. ओके बरं चला आता आपण प्रश्नपत्रिका आहे 2001 आपल्या ग्रुपवरती पाठवलेली आहे आणि तीच पुन्हा जर प्रश्नपत्रिका तुम्हाला कधीही पाहिजे असेल तर खूप ग्रुप जो आहे तो पुन्हा पुन्हा वरती स्क्रोल किंवा खाली स्क्रोल करण्याची गरज नसते. तर त्यासाठी आपण काय करायचं आपल्या राईट साईडला तुम्ही करा. मी तुम्हाला सांगते प्रश्नपत्रिका कुठे मिळणार तुम्हाला. आपल्या राईट साईडला ग्रुपमध्ये 3 डॉट दिसतात का असे उभे? काढा बरं 3 डॉट पहा बरं आहेत का? आता आपल्याकडे कोणकोणत्या मॅम आहेत? आणि मॅम आहे. खाली मोर लिहिलंय. हो यावर मॅम आहे. मॅम चॅट नाव पण येतो. त्याच्यामध्ये पण त्याच्या खाली मोर लिहिलाय ना. मग ग्रुप मीडियावरती टच करा. हो ग्रुप मॅम केलं. फक्त DOC असं आहे. त्या डॉक्युमेंट्स आहेत. तर त्या डॉक्युमेंट्स मध्ये मी तुम्हाला आतापर्यंत कोणत्या PDF दिल्यात त्या आहेत. यामध्ये तुम्हाला खाली खाली स्क्रोल केल्यानंतर
तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळेल, नवोदय प्रश्नपत्रिका 2021 मिळाली. माझ्या हातात नाही. कसं नाही मॅम मिळाली का पहा. आज काय बहुतेक मॅडम माझ्या ह्याच्यात नाही ती देऊ मी हो मॅम मिळाले. ओके. ज्यांच्याकडे मॅम नसेल, माझ्या हातात अंतर का गतिमापन शेवटचा फक्त राहिला 1 मिनिट. तर मला नाही वाटत शक्य होईल आपल्याला, काही सुरुवात पण नाही होणार. आज तुम्ही हे शिकून घ्या. आता ऐका, जे नंतर जॉईन झाले, फॉर एक्झाम्पल आता फक्त मला वाटतं राजवर्धन नंतर जॉईन झालेले असेल आपल्याकडे, बाकी तर सगळे जोडलेच आहेत. त्याला दिसत नसेल, मी त्यासाठी पुन्हा एकदा पाठवते, पण तुम्ही या प्रकारे पीडीएफ चेक करायच्यात. तुम्हाला जर मागच्या पीडीएफ वगैरे हवे असतील तर. बरं, आता शेवटचा 1 मिनिट राहिलाय. किती काही वाटलं तरी आता शक्य नाहीये लगेच प्रश्नपत्रिका घेणं. आज तुम्ही काय करा, ही प्रश्नपत्रिका सोडवा. उद्या फक्त कठीण प्रश्न घेऊयात. आता 8 ते 10 दिवस फक्त प्रश्नपत्रिका असणार आहेत, रोज एक. ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. तयारी सध्या नवोदयची 18 तारखेपर्यंत.